नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे व्हायरल हेपेटायटिस आणि यकृत प्रत्यारोपण। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अमेय सोनवणे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्ते। डॉक्टर अमेय सोनवणे हे सल्लागार गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि हेपेटॉलॉजी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे काम करत आहेत। टायना हेपेटॉलॉजी आणि यकृत प्रत्यारोपणात त्यांची विशेष रुची आहे। त्यांनी विविध रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर पब्लिश केले आहेत। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा व्हायरल हेपेटायटिस किंवा आपण पहिला हेपेटायटिस बद्दलच बोलूया। तर हेपेटायटिस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? राईट। हेपेटायटिस म्हणजे लिव्हरला सूज म्हणजेच लिव्हर इन्फ्लमेशन। हेपेटायटिसचे बरेच प्रकार असतात। मोस्ट कॉमन कॉज ऑफ हेपेटायटिस आहे व्हायरल हेपेटायटिस। मध्य प्राशनामुळे हेपेटायटिस होऊ शकतो। लठ्ठपणा म्हणजे फॅटी लिव्हरमुळे हेपेटायटिस होऊ शकतो। कधी कधी आपली बॉडी आपल्या लिव्हरच्या अगेन्स्ट फाईट करते, त्याला आपण ऑटोइम्युन हेपेटायटिस म्हणतो। काही काही औषधांमुळे हेपेटायटिस होऊ शकतो। फॉर एक्झाम्पल काही ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषधांमुळे पण हेपेटायटिस होऊ शकतो। असे बरेच प्रकारचे हेपेटायटिस असतात। ओके, आणि मग व्हायरल हेपेटायटिसची कारणं नेमकी कोणती आहेत? सो कॉमन व्हायरसेस ज्याच्यामुळे व्हायरल हेपेटायटिस होतो हे आहेत हेपेटायटिस व्हायरस ए, बी, सी आणि ई। हे इंडियामध्ये कॉमन आहेत। त्याचप्रमाणे बरेच बाकीचे व्हायरसेस आहेत ज्याच्यामुळे हेपेटायटिस होऊ शकतो, म्हणजेच एप्स्टीन बार व्हायरस, सायटोमेगालो व्हायरस, व्हॅरिसेला झॉस्टर व्हायरस, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस। आपण ऐकून पण आहोत की कोरोना व्हायरसमुळे पण हेपेटायटिस होतो। आणि आता आजकाल जेव्हा आपण मॉन्सून सीझनमध्ये आहोत, डेंग्यू व्हायरस आहे ज्याच्यामुळे हेपेटायटिस होऊ शकतो। ओके, आणि मग याची मुळात लक्षणं काय आहेत? सो कुठल्याही माणसाला हेपेटायटिसचा आजार होतो म्हणजेच लिव्हरमध्ये सूज होते, त्यांना पहिले तर कधी बऱ्याच लोकांना काहीच सिम्पटम्स नसतात, पण जेव्हा सिम्पटम्स येतात तेव्हा आधी प्रोड्रोम असा होतो, म्हणजेच ताप येणे, थोडं कधी कधी मळमळणे, थकवा जाणवणे, वीकनेस जाणवणे, कधी कधी उलटीसारखे वाटणे, उलटी होणे, वरच्या बाजूला बेंबीच्या वर पोटात दुखणे आणि 1-2 आठवड्यानंतर कावीळ होते ज्याच्यामध्ये डोळे पिवळे पडतात, त्वचा पिवळी पडते आणि लघवी पिवळी होते। तर सर, यकृत सिरोसिसची नेमकी लक्षणं कोणती आहेत? सो जेव्हा यकृत खराब होतो त्याला आपण यकृत सिरोसिस असे म्हणतो। बरेच कारणं असतात ज्याच्यामुळे यकृत सिरोसिस होते। कॉमन कॉजेस आहे हेपेटायटिस बी आणि सी। मध्य प्राशनामुळे यकृत सिरोसिस होऊ शकतो। आजकालचे कॉमन कॉजेस म्हणजे फॅटी लिव्हर आहे ज्याच्यामुळे यकृत सिरोसिस होऊ शकतो। मोस्ट कॉमन सिम्पटम्स ऑफ यकृत सिरोसिस जॉन्डिस आहे, म्हणजेच कावीळ होणे, त्याचप्रमाणे ओटीपोटात पाणी भरणे ज्याला आपण असायटिस म्हणतो। यकृत सिरोसिसमुळे कधीकधी मेंदूवर तणाव पडू शकतो ज्याला आपण हेपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणतो। कधीकधी आपण किडनीजवर तणाव पडतो यकृत सिरोसिसमुळे ज्याला आपण हेपॅटोरिनल सिंड्रोम असे म्हणतो। आणि कधीकधी इव्हन फुफ्फुसावर तणाव पडतो ज्याला आपण हेपॅटोपल्मोनरी सिंड्रोम म्हणतो। कधीकधी यकृत सिरोसिसमुळे रक्त पातळ होते ज्याला आपण कोॲग्युलोपॅथी असे म्हणतो। आणि हे सगळे यकृत सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स असे आहेत। ओके, हे व्हायरल हेपेटायटिस जे आहे याचं निदान मुळात कसं केलं जातं हे सविस्तरमध्ये सांगा। राईट। सो व्हायरल हेपेटायटिससाठी आपण पहिले तर लिव्हर फंक्शन टेस्ट बघतो। लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये बिलिरुबिन वाढते, SGOT आणि SGPT हे जे लेवल्स आहेत ज्याला आपण लिव्हर एन्झाईम्स असे म्हणतो ते वाढतात, म्हणजेच ALT आणि AST लेवल्स। युजली हे लेवल्स हजारांमध्ये असतात। हेपेटायटिस ए आणि ई व्हायरससाठी अँटी HAV IgM आणि अँटी HEV IgM अशी सेरोलॉजिकल टेस्ट असतात। हेपेटायटिस बी आणि सीसाठी HBsAg म्हणजेच ऑस्ट्रेलिया अँटीजन आणि अँटी HCV हे 2 टेस्ट असतात। एकदा हे टेस्ट पॉझिटिव्ह आले तर आपण व्हायरल लोडचा तपास करतो। ओके, हेपेटायटिसच्या नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये यकृत ट्रान्सप्लांटची गरज पडते, लिव्हर ट्रान्सप्लांटची? सो व्हायरल हेपेटायटिस बी आणि सी जसे सांगितले तसे ते क्रॉनिक व्हायरल हेपेटायटिस असतात, म्हणजेच यकृतावर दीर्घकालीन त्याचा प्रभाव पडतो। हेपेटायटिस बी आणि सीमुळे लिव्हर खराब होते जर त्याचा उपचार केला नाही तर, आणि त्याच्यामुळे लिव्हर प्रत्यारोपणाची गरज पडू शकते। ओके, मग हे यकृत प्रत्यारोपण जे आहे याचे पण काही प्रकार आहेत का? करेक्ट। सो यकृत प्रत्यारोपणाचे 2 प्रकार आहेत। एक आहे कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट ज्याच्यामध्ये जो ब्रेन डेड डोनर असतो जर त्याची फॅमिली इच्छुक असते तर त्यांचा जो ऑर्गन असतो ते डोनेट करतात। दुसरा प्रकार असतो लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ज्याच्यामध्ये पेशंटच्या ब्लड ग्रुप मॅचिंग कुठला जर फॅमिलीमध्ये डोनर असेल त्याचा अर्धा लिव्हर काढून आम्ही रेसिपियंटमध्ये ट्रान्सप्लांट करतो। हे 2 प्रकार असतात लिव्हर ट्रान्सप्लांटचे। ओके डॉक्टर, आता अपोलो हॉस्पिटलविषयी बऱ्यापैकी आमच्या प्रेक्षकांना माहीत आहेतच, पण त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटलमध्ये नेमकी कशा पद्धतीने ट्रीटमेंट होते, ओव्हरऑल तिथलं कसं सर्व आहे याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा।
सो अपोलो हॉस्पिटलमध्ये आम्ही आता 200 लिव्हर ट्रान्सप्लांट्स केले आहेत आणि सक्सेस रेट्स ऑलमोस्ट मोर दॅन 90% आहेत. मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच, बेस्ट ऑफ द स्टेट ऑफ द आर्ट अवेलेबिलिटी ऑफ ऑल द टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट्स खूपच छान आहेत. ओके. आत्ताच तुम्ही उल्लेख केला फॅटी लिव्हर, तर हे फॅटी लिव्हर नेमकं काय असतं? सो जेव्हा लिव्हरमध्ये 5% जास्त चरबी जमा होते त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. हे युजली लठ्ठपणामुळे आणि डायबिटिक पेशंट्समध्ये होते. फॅटी लिव्हर युजली एसिम्प्टोमॅटिक असतो, म्हणजे त्याचे काहीच सिम्पटम्स नसतात. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, आपल्याकडे एक रिपोर्ट येतो सोनोग्राफीचा, ज्याच्यामध्ये लिहिलं असतं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 फॅटी लिव्हर्स. तर युजली सिम्पटम काही नसतात, पण जेव्हा सिम्पटम येतात तेव्हा थोडंसं दुखतं बेंबीच्या वर आणि थोड्याशा राईट साईडला पोटामध्ये कधी कधी दुखू शकतं, पण युजली पेशंट्सला काही सिम्पटम नसतात. आपण फॅटी लिव्हर सोनोग्राफीमध्ये डायग्नोज करतो आणि कधी कधी लिव्हरचे ब्लड टेस्ट जेव्हा एलिव्हेटेड येतात तेव्हा आपण त्याला फॅटी लिव्हर रिलेटेड हेपटायटिस म्हणजेच मॅसिल्ड असं म्हणतो. ओके. आणि मग हे फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी नेमकं आपण कोणतं डाएट किंवा कोणते एक्सरसाइज केले पाहिजे? बराच चांगला प्रश्न आहे. सो फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी द बेस्ट वे टू डू इट इज टू रिड्यूस फॅट ॲज वेल एज कार्बोहायड्रेट्स इन द डाएट. म्हणजे प्रोटीनची क्षमता थोडी वाढवावी. फ्री शुगर जे असतं ते कम्प्लिटली अवॉइड करायला हवं. फ्राईड फूड्स अवॉइड करायला हवेत, म्हणजेच बेक युअर थिंग्स, बेक द फूड दॅट यू ईट. ॲट द सेम टाईम पोर्शन रिडक्शन हेल्प्स, म्हणजेच 4 चपात्या खातात तर 3 खा, 3 खातात तर 2 खा. हिरवे पालेभाज्या आणि फळांचं सेवन जास्त वाढवा. याच्यामुळे आपण डायटरी मॉडिफिकेशन्स करून लिव्हरचं फॅट बर्न करू शकतो. त्याचप्रमाणे एक्सरसाइज ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सरसाइजमध्ये आपण 35 ते 40 मिनिट एक्सरसाइज करू शकतो. इनिशियल 5 मिनिट्स व्हॉट वी कॅन डू इज थोडंसं वॉर्मअप करून नेक्स्ट 20 मिनिट्स आपण ब्रिस्क वॉकिंग करायला हवी आणि त्याच्यानंतर थोडे 5-7 मिनिटं डंबेल्स किंवा एनएरोबिक एक्सरसाइज करून आपण फॅट बर्न करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, याचबरोबर व्हायरल हेपेटाइटिस ज्याबद्दल आपण बोललो, तर त्यावर काही वॅक्सिन आहे का? हेपॅटायटिस एसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे, हेपॅटायटिस बीसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे, पण हेपॅटायटिस सी आणि ईसाठी सध्या वॅक्सिन्स अवेलेबल नाही आहेत. हेपॅटायटिस एची वॅक्सिनचे 2 डोसेस घ्यावे लागतात. हेपॅटायटिस बी वॅक्सिनचे 3 डोसेस घ्यावे लागतात ओव्हर अ पिरियड ऑफ 6 मंथ्स. आणि हेपॅटायटिस ई वॅक्सिनचे ट्रायल्स चालू आहेत नेपाळ आणि चायनामध्ये, पण सध्या तरी कमर्शियली ही वॅक्सिन अवेलेबल नाही आहे. ओके. आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो त्याला अल्कोहोल जबाबदार आहे का? म्हणजे अल्कोहोल केल्यामुळेच ही वेळ येते की हे सोडून पण काही वेगळी कारणं आहेत? सो WHOची स्टेटमेंट या वर्षाची त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की अल्कोहोल, एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज नॉट गुड फॉर एनी हेल्थ. फॉर दॅट मॅटर अल्कोहोलचं एकही थेंब आपल्या जीवनासाठी हानिकारक असू शकतो. सो अल्कोहोल इज वन ऑफ द मोस्ट लीडिंग कॉजेस ज्याच्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट करतो आपण इंडियामध्ये. अल्कोहोलमुळे लिव्हरला सूज येते, लिव्हरचं इन्फ्लमेशन होतं आणि जास्त दीर्घकालीन अल्कोहोल घेतल्यामुळे लिव्हरवर तणाव पडतो, लिव्हर सरोसिस होते आणि त्याच्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज कधी कधी पडू शकते. ओके. जेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांट आपण करतो तेव्हा एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या गोष्टी ज्यांच्याकडून लिव्हर घेणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत किंवा ते या बॉडीसाठी कॅपेबल आहे का, हे तुम्ही कशावरून ठरवता? सो लिव्हर ट्रान्सप्लांट जेव्हा आपण लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल बोलतो, तो लिव्हिंग डोनर जो असतो त्याला कुठलाही आजार नसायला हवा. तो पेशंट जो आहे तो पेशंट नसायला हवा ॲक्च्युली, आणि तो जो डोनर आहे तो 18 ते 55 वर्षाच्या मध्ये असायला हवा. हे आपली बेसिक धारणा ठरतो. आणि त्याच्यानंतर त्याचे बरेच टेस्ट होतात, सोनोग्राफी होते, CT स्कॅन्स होतात, व्हॉल्यूम्स बरोबर आहे की नाही आम्ही बघतो, तो लिव्हर मॅच होऊ शकतो की नाही रेसिपियंटला ते आम्ही बघतो आणि तरच मगच डिसिजन घेतो लिव्हर ट्रान्सप्लांटचं. ओके. लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर 100% रुग्ण वाचतो का? सो इट ऑल डिपेंड्स अपॉन व्हॉट स्टेज आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो. जेव्हा खूपच तब्येत खराब असते आणि आपण ट्रान्सप्लांट करायला गेलो तर ऑब्व्हियसली सक्सेस रेट्स कमी असतात. आता अपोलो हॉस्पिटलमध्ये आमचे सक्सेस रेट्स अराउंड 90% आहे, जे जगामध्ये ऑलमोस्ट सिमिलर सक्सेस रेट्स आहेत. जेव्हा पेशंट खूप आजारी असतो, कधी कधी आपण लिव्हर ट्रान्सप्लांट नाही पण बोलतो. खूपच आजारी असतो म्हणजे कधी कधी जेव्हा पेशंटला काही इन्फेक्शन असेल किंवा पेशंट फ्रेल असेल, म्हणजे ही मे नॉट बी एबल टू टॉलरेट द ट्रान्सप्लांट, तेव्हा आपण नाही पण बोलतो. पण युजली जेव्हा कॉम्प्लिकेशन्स ऑफ सरोसिस होतात तेव्हा आपण पेशंटला सांगतो की बाबा ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते आणि देन वी पुश द पेशंट फॉर अ लिव्हर ट्रान्सप्लांट इफ द पेशंट इज केपेबल ऑफ डुईंग सो. ओके. तर आत्ताच तुम्ही स्टेजेसबद्दल बोलला, तर लिव्हर ट्रान्सप्लांटच्या नेमक्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत? सो लिव्हर खराब होतो, आधी पेशंट लिव्हर जेव्हा खराब होतो तेव्हा कावीळ होते, पोटात पाणी भरतं, कधी कधी मेंदूवर तणाव पडतो म्हणून तो पेशंट वेडावाकडं बोलायला लागतो, किडनीवर तणाव पडतो ज्याच्यामुळे युरिन आउटपुट कमी होतो. सो असे बरेच जेव्हा आपण बघतो की हे कॉम्प्लिकेशन्स होतात तेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी पेशंटला कन्व्हिन्स करतो. ओके.
तर आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमय सोनावणे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूया. तर डॉक्टर, फॅटी लिव्हरबद्दल आपण थोडक्यात चर्चा केलीच की फॅटी लिव्हर म्हणजे काय. तर हे कमी करण्यासाठी नेमकी कोणता आहार घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल सविस्तरमध्ये सांगा आमच्या प्रेक्षकांना. सो बेसिकली डाएटमध्ये आपण लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट डाएटचं सेवन करावं. फ्राईड गोष्टी अवॉइड करा. म्हणजेच आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा मिनिमम तेल वापर करा. इनफॅक्ट तेल स्प्रे करून आपण टिक्की, सपोज आपलं आलू टिक्की बनवायची, डीप फ्राय केल्यापेक्षा तेल स्प्रे करून किंवा 2-3 थेंब तेल टाकून आपण करू शकतो. ॲट द सेम टाईम हिरवे पालेभाज्यांचं सेवन वाढवावं लागेल. फळं जास्त खावी, गोड फळं अवॉइड करावी. जे कोकाकोला आणि एरेटेड ड्रिंक्स असतात ते अवॉइड करावे. ॲट द सेम टाईम शुगरचा आपण जो इंटेक करतो, जो फ्री शुगर असतो त्याचा इंटेक आपण कमी करावा. हे डाएट आपण जर फॉलो केले तर आपण फॅट लिव्हरमधलं कमी करू शकतो. ॲट द सेम टाईम आपण जे पोर्शन रिडक्शन म्हणतो, म्हणजेच जर आपण भरपूर खातो आहे तर कमी खा. ट्राय अँड अवॉइड एक्सेसिव्ह कॅलरीज. जे आपण मध्ये मध्ये चिप्स खातो, बिस्किट्स खातो, ते अवॉइड करणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम एन्श्युअर दॅट we take maximum precautions in ensuring that a diet is healthy and nutritious. ओके. डॉक्टर, लिव्हरचे जे आजार होतात ज्यामुळे आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासते, तर मुळात एकंदरीत लिव्हरचे आजार नेमके कशामुळे होतात, ते होऊ नये म्हणून आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? सो फॅटी लिव्हरसाठी तर आपण डाएट आणि एक्सरसाइज करून फॅट कमी करू शकतो. ॲट द सेम टाईम जर अल्कोहोलचं प्राशन आपण करतोय, जर मद्यप्राशन आपण करतोय, तर अल्कोहोल कम्प्लिटली अवॉइड करणं हाच एक सोल्युशन असतो त्याला. हेपॅटायटिस बीसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण 3 डोस घेतो ओव्हर अ पिरियड ऑफ 6 मंथ्स. 0, 1 आणि 6 मंथ्स असे 3 डोस आपण ती वॅक्सिन घेतो. हे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीज आहेत. सो हे कॉमन कॉज ऑफ हेपॅटायटिस जे आहेत, जे सिरोसिस आहेत, त्याच्यासाठी आपण हे प्रिव्हेंट करू शकतो. ओके. डॉक्टर, लिव्हर सिरोसिस हा जो आजार आहे तो बरेच वेळा महिलांमध्ये पण आढळून येतो. तर अल्कोहोल सोडून अजून कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो? सो महिलांमध्ये ऑटो इम्युन हेपॅटायटिस आणि प्रायमरी बिलियरी कोलंजायटिस हे 2 आजार असतात ज्यांचं प्रमाण महिलांमध्ये जरा जास्त असतो, आढळून येतो. सो हे 2 कारणं असतात ज्याच्यामुळे महिलांवर लिव्हरवर तणाव पडतो आणि लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. ॲट द सेम टाईम हेपॅटायटिस बी आणि सी पण महिलांमध्ये तेवढ्याच प्रमाणात आपल्याला आढळून येतं जेवढं पुरुषांमध्ये येतं. ओके. लिव्हर ट्रान्सप्लांट हे फक्त एक ठराविक वयानंतरच होतं की लहान मुलांमध्ये सुद्धा लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं? लहान मुलांमध्ये बिलियरी अट्रीझिया हे सर्वात कॉमन कॉज आहे लिव्हर ट्रान्सप्लांटचे. ॲट द सेम टाईम ग्लायकोजन स्टोरेज डिसऑर्डर्स, कधी काही वॅस्क्युलर डिसऑर्डर्स असतात लिव्हरचे, त्याच्यामुळे आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो. कधी हेपॅटोब्लास्टोमा म्हणजे लिव्हरमध्ये कॅन्सर असतो लहान मुलांमुळे, त्याच्यामुळे पण आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो मुलांमध्ये. ओके. व्हायरल हेपॅटायटिसमध्ये ए आणि बी आणि बी आणि सी बद्दल सविस्तरमध्ये सांगा. सो व्हायरल हेपॅटायटिस ए आणि ई हे फिको ओरल ट्रान्सप्लांटने स्प्रेड होतं. म्हणजेच आपण जर प्रदूषित खातो आणि पितो, जर आपलं जेवण कुठल्याही व्हायरल हेपॅटायटिसच्या पेशंटमध्ये मिसळलेलं असेल, त्याच्या सांडपाण्यामध्ये मिसळलेलं असेल, तर त्याच्यामुळे व्हायरल हेपॅटायटिस ए आणि ई होऊ शकते. व्हायरल हेपॅटायटिस ए आणि ई ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस आहे, ज्याच्यामुळे आपल्याला लिव्हरवर तणाव पडतो, पण हा तणाव 6 महिन्यांच्या वर जात नाही. युजली थोड्या आठवड्यांमध्येच हा तणाव लिव्हरवर असतो आणि युजली त्याचं रिकव्हरी होते. व्हायरल हेपॅटायटिस बी आणि सी हे मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन विच इज द मोस्ट कॉमन रिझन, ब्लड ट्रान्सफ्युजन, ॲट द सेम टाईम नीडल स्टिक इंजुरी, अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स, याच्यामुळे व्हायरल हेपॅटायटिस बी आणि सीचे स्प्रेड होते. व्हायरल हेपॅटायटिस बी आणि सी युजली क्रॉनिक हेपॅटायटिस कॉज करतात, म्हणजेच हा आजार 6 महिन्यांच्या वर चालतो. याच्यामुळे यकृत खराब होऊ शकतो, लिव्हर सिरोसिस होऊ शकते, कावळी होऊ शकते, पोटात पाणी भरतं, जसं मी सांगितलं मेंदूवर तणाव पडतो, लिव्हरमुळे किडनीवर तणाव पडतो, फुफ्फुसांमुळे तणाव पडतो. आणि जेव्हा पेशंटचा मेल्ट स्कोअर 15च्या वर जातो, आपण मेल्ट स्कोअर म्हणजे बरेच पॅरामीटर्स बघतो मेल्ट स्कोअर कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि तो मेल्ट स्कोअर 15च्या वर जातो, तेव्हा आपण पेशंटला यकृतच्या ट्रान्सप्लांटसाठी आपण सांगतो. ओके. लिव्हर ट्रान्सप्लांट ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करता आणि त्याला किती कालावधी लागतो? सो कधी लिव्हर ट्रान्सप्लांट आपण ॲक्यूट लिव्हर फेलियरसाठी पण करतो. कधी काही आजार असतात, म्हणजेच फॉर एक्झाम्पल हेपॅटायटिस ए बी सी ई हे पण ॲक्यूट लिव्हर फेलियर करू शकतात. कधी काही हर्ब्स टॉक्सिसिटीज असतात, त्याच्यामुळे पण ॲक्यूट लिव्हर फेलियर होऊ शकतो. बट-चॅरी सिंड्रोम, ऑटोइम्युन हेपॅटायटिसमुळे पण ॲक्यूट लिव्हर फेलियर होऊ शकतो. याच्यामध्ये पेशंट एकदम
कॅटॅस्ट्रॉफिकली प्रेझेंट करतो. म्हणजेच मेंदूवर तणाव पडतो, कोॲग्युलोपॅथी होते म्हणजे रक्त पातळ होतं आणि या पेशंटला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते. कुठल्याही पेशंटला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते त्याचं आपण डोनर वर्कअप युजली 24 तासामध्ये पण करू शकतो. युजली लिव्हर ट्रान्सप्लांट जेव्हा आपण सांगतो आणि लिव्हर ट्रान्सप्लांट होण्याच्या मध्ये कालावधी थोड्या आठवड्यांची असते. इट डिपेंड्स अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ डोनर. म्हणजे जर पेशंटकडे डोनर व्यवस्थित असेल, ब्लड ग्रुप मॅचिंग, युजली आपण ABO इनकॉम्पॅटेबल ट्रान्सप्लांट पण करतो. जेव्हा ब्लड ग्रुप मॅचिंग नसतं तसंही आपण ट्रान्सप्लांट करतो. पण युजली जेव्हा ब्लड ग्रुप मॅचिंग डोनर अवेलेबल असेल तेव्हा आपण अराउंड 2 weeks टाईम फ्रेममध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट डोनर शुड नॉट बी अ पेशंट. म्हणजेच डोनरला कुठलाही आजार नसायला हवा. ॲट द सेम टाईम वी शुड एन्श्युअर दॅट रेसिपियंट इज ऑप्टिमाइज. म्हणजे जर रेसिपियंट खूपच आजारी असेल तर काही औषधांनी देऊन आपण त्या रेसिपियंटचा आजार कमी करू शकतो आणि जर कमी झाला आजार तर पेशंट ऑप्टिमाइज जेव्हा होतो तेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया करू शकतो. ओके. सर, लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर म्हणजे कोणतीही सर्जरी किंवा ट्रीटमेंट केल्यानंतर रुग्णांना एक स्पेसिफिक पथ्य पाळावी लागतात. तसं लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला हवी? सो हा खूपच चांगला प्रश्न आपण विचारला. युजली आपण जेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो पेशंट्स इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्जवर असतात. हे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज युजली 6 महिन्यांपर्यंत मॅक्सिमम असतात आणि 6 महिने ते 1 वर्षानंतर हे ड्रग्सची आपण जी पॉवर असते ती आपण कमी करत जातो. तर जेव्हा इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स कोणाला चालू असतात, जे कुठलाही पेशंट इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स घेतो तेव्हा त्याची इम्युनिटी कमी होते. म्हणजेच त्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करणं. म्हणजेच आपण जे पाणी येतं घरी ते RO केलं असेल तरी ते उकळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. पेशंट बाहेर जेव्हा जातो तेव्हा युजली पॉप्युलेशनमध्ये म्हणजे पॉप्युलेटेड एरियाजमध्ये जातो ते अवॉइड करणं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल भाजीपाला विकत घ्यायला, मॉलमध्ये, सिनेमाघरात जाणं थोडं इनिशियल फ्यू मंथ्समध्ये अवॉइड केलेलं ऑलवेज बेटर असतं. हँड हायजीन व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच हँड वॉशिंग व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हँड वॉशिंगने आपण जंतू जे पसरतात ते आपण अवॉइड करू शकतो. अँड ॲट द सेम टाईम मास्क घालणे हे खूप महत्त्वाचे असते. सो काही थोडे पथ्य पाळले जर लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियंटने तर ते दीर्घकालीन आयुष्य जगू शकतात. लिव्हर जेव्हा ट्रान्सप्लांट होतो, जेव्हा यकृत नवीन लावतो त्याचा ग्राफ्टचा लाईफस्पॅन इज मोर दॅन 20 years. जर आपण नीट काळजी घेतली दॅट पेशंट कॅन हॅव अ ऑलमोस्ट नॉर्मल लाईफस्टाईल इन द फ्युचर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट द राईट मेसेज गोज. युजली आपण ऐकून असतो की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याने इट्स व्हेरी ग्रेव प्रॉग्नॉसिस, त्याचे रिझल्ट चांगले नाहीत. पण ॲज प्रोग्रेस होतोय, ॲज द सर्जन्स बिकम बेटर, ॲज ड्रग्ज आर मोर अवेलेबल, याचा सक्सेस रेट ऑलमोस्ट 90% वर आहे आणि याच्यामुळे पेशंट ऑलमोस्ट 20 ते 30 वर्षे अजून जगू शकतो. ओके. डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का? सो वर्ल्ड हेपटायटिस डे या फ्रायडेला आपण होता. सो त्याचा उद्देश आहे, वर्ल्ड हेपटायटिस डेचा मेसेज आहे, थीम आहे, ते आहे 1 लाईफ 1 लिव्हर. तर आपण आपल्या यकृताची काळजी घ्यावी. आपल्याकडे एकच आयुष्य आहे तर आणि एकच यकृत आहे, तर आपण यकृताची काळजी घ्यावी आणि आपण आपल्या लिव्हरला हेल्दी ठेवावं, ह्याच मेसेज आहे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर व्हायरल हेपेटायटिस आणि यकृत प्रत्यारोपण या विषयावर आपण डॉक्टर अमेय सोनवणे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अशा संदर्भातला काही त्रास असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे